अपराय एकादशी. वैशाख कृष्ण पक्षातील येणाऱ्या एकादशीला अपराय एकादशी अथवा अवचला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवंताच्या त्रिविक्रम रूपाची पूजा केली जाते. या व्रतामुळे कीर्ती, पुण्य, धन यांची वृद्धी होते. त्याचप्रमाणे भूतप्रेत यासारख्या निकृष्ट योनीतून मुक्ती मिळते. या एकादशीचंच विधी, फलाहार सर्व एकादशीप्रमाणेच आहे. हिला अपरा एकादशी म्हणण्याचे कारण, ही एकादशी व्रत विधीपूर्वक केल्यामुळे अपार धनप्राप्ती, यशप्राप्ती होते. ब्रह्महत्या, परनिंदा, परस्त्रीगमन, खोटी साक्ष देणे, असत्य भाषण, कल्पित शास्त्र शिकविणे, खोटा ज्योतिषी, खोटा वैद्य होऊन पैशासाठी लोकांची फसवणूक करणाऱ्या पापापासून मुक्ती मिळते. पाप कोणीही मुद्दाम करीत नाही. काही लोक अनावधानाने, काही परिस्थितीपुढे हातबल होऊन, कोणी लोभ मोहाला वश होऊन काही आचरण करतात. ते त्या कृतीबद्दल गंभीर नसतात आणि मग तेच पाप घडते. क्षत्रिय होऊन युद्धातून पळून जाणे, गुरुजवळून विद्याप्राप्तीनंतर गुरुबद्दल निंदात्मक बोलणे, या पापाबद्दल ते जागरूक होतात तेव्हा आपल्याला भविष्यात काय शिक्षा भोगावी लागेल या कल्पनेने भयभीत होतात. यावर उपाय शोधण्यासाठी धडपडू लागतात. परंतु जगाच्या कल्याणाची चिंता करणाऱ्या ऋषीमुनींनी मानवी मनाचा अभ्यास करून त्यांना पापमुक्ती आणि शांती समाधान देण्याची उपाययोजना केली आहे. वरील सर्व पापापासून मुक्तता हवी असेल तर अपरा एकादशी, जे वैशाख कृष्ण एकादशी म्हणूनही परिचित आहे. पुष्कर क्षेत्रात कार्तिक पौर्णिमेला स्नान करण्यामुळे, गंगा किनाऱ्यावर पितरासाठी पिंडदान करण्यामुळे जे पुण्य प्राप्त होते, ते पुण्य अपरा एकादशी व्रत करण्यामुळे प्राप्त होते. त्याचप्रमाणे मकर राशीत सूर्याचा प्रवेश होत असताना प्रयागराज तीर्थामध्ये स्नान, शिवरात्रीचे व्रत करण्यामुळे, सिंह राशीत बृहस्पती असताना गोमती नदीचे स्नान केल्यामुळे, कुंभमेळ्याच्या पर्वकाळात केदारनाथ किंवा बद्रिकाश्रमाची यात्रा करण्यामुळे, सूर्यग्रहणामध्ये कुरुक्षेत्रामध्ये स्नान करून सोने, घोडा किंवा हत्ती दान देणे, यज्ञामध्ये सुवर्ण दान करणे किंवा नुकतेच गायीची प्रसूती झाली आहे अशी गाय देण्यामुळे जे फल मिळते ते फल निश्चित अपरा एकादशी व्रत विधीपूर्वक केल्यामुळे मिळते. हे एकादशी व्रत पापरूपी वृक्ष तोडण्याचे धारदार शस्त्र, पापरूपी इंधन जाळण्यासाठी अग्नी, पापांधकार दूर करण्यासाठी सूर्यासमान आहे. अपरा एकादशी व्रत करून भगवंताची पूजा करण्यामुळे मनुष्य सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, ही एकादशी व्रतकथा मी लोकहितासाठी सांगितली. ही वाचण्यामुळे किंवा ऐकण्यामुळे मनुष्याचे सर्व पाप निवृत्त होतात यात शंका नाही. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, अपरा एकादशीचे महात्म्य सांगणारी एक कथा तुला सांगतो. एकेकाळी केरळ राज्यात केरळाधिपती राजा राज्य करीत होता. त्याला 100 राण्या होत्या. यामध्ये त्याची आवडती पटराणी सुवस्त्रा नावाची पत्नी होती. तिच्या पोटी चंद्रहास नावाचा सुंदर मुलगा जन्माला आला. पण त्याच्या डाव्या पायाला 6 बोटे होती. अशी बोटाची रचना अशुभ चिन्ह असते. राजाने त्याकडे दुर्लक्ष केले. चंद्रहास वर्षाचा झाला नाही तोच केरळ राज्यावर आक्रमण झाले. युद्ध झाले. त्यात केरळ राज्याच्या सैन्याचा, द्रव्याचा, ऐश्वर्याचा नाश झाला व केरळाधिपतीही मारला गेला. केरळ राज्याचा पराभव होऊन शत्रूने ते राज्य ताब्यात घेतले. त्याच्या सर्व राण्या सती गेल्या. चंद्रहास पोरका झाला. त्याचे संगोपन करणाऱ्या दाईने मोठ्या निष्ठेने छोट्या चंद्रहासला घेऊन सावधपणे पलायन केले. मजल दरमजल करीत ती वेश पालटून शेजारच्या कुंतलपूर राज्यात आली व गुप्तपणे राहू लागली. तेथे भिक्षा मागून, कष्ट करून चंद्रहासाचे व आपले पोटभर त्याला सांभाळीत असे. चंद्रहास 5 वर्षाचा झाल्यावर कष्टाने वृद्धपणे ती मरण पावली आणि चंद्रहासाचा शेवटचा आधार तुटला. मायेचे कोणी उरले नाही म्हणून तो कुंतलपुरीत भटकू लागला. हा कोवळ्या वयाचा राजकुमार दिवसभर उन्हात भटकत फिरे. रात्री रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडून राही. भीक मागून मिळेल ते शिळे अन्न खाई. त्याच्या हीनदीन स्थितीत त्याच्या बरोबरीच्या वयाची मुले मात्र त्याच्याशी खेळत हीच त्याच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती. त्यातल्याच एखाद्या मित्राच्या आईने त्याला सणवार पाहून गोडधोड जेवायला द्यावे
एखादा जुना फाटका कपडा द्यावा, पांघरायला जुने वस्त्र द्यावे. राजकुमार देखणा असल्याने चार चौघात वेगळा दिसे. एके दिवशी त्याला खेळताना शाळीग्राम सापडला. देव समजून तो त्याची रोज पूजा करू लागला. एके दिवशी तो मित्राबरोबर नदीवर खेळत होता. तेव्हा त्याने नदीच्या काठावर स्नान संध्या करीत असलेली गर्गमुनी पाहिले. त्यांना पाहताच तो धावत त्यांच्याकडे गेला व त्यांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून बसला. गर्गमुनींना त्याला पाहून आश्चर्य वाटले. इतर मुलाप्रमाणे नदीमध्ये स्नान न करता हा आपल्याकडे आला म्हणून गर्गमुनींनी त्याची चौकशी केली. चंद्रहास म्हणाला, महाराज, माझे आईवडील कोण आहेत, ते कोठे आहेत हे मला माहिती नाही. नुकतीच माझी आई देवाघरी गेली. आता मला कोणी आपतेष्ट नाही. इतर मुलाप्रमाणे मला घर, आईवडील का नाही? माझ्यावर हा दुःखद प्रसंग कसा आला व हा दूर करण्याचा काही मार्ग असला तर मला सांगा. गर्गमुनीने चंद्रहासाचे भाषण ऐकून गायत्री मंत्राचे ध्यान करून डोळे मिटले. त्यांना मुलाचे पूर्वचरित्र दिसू लागले. डोळे उघडून ते म्हणाले, मुला, तुझ्या मातापित्याकडून अयोग्य वेळी संयोग करण्याचे पाप घडले. त्या पापकर्मामुळे तुझा जन्म झाला. तू जर अपरा एकादशी व्रत केलेस तर या दुःखातून मुक्त होशील. मुनीचे बोलणे लक्षात ठेवून चंद्रहास मित्राबरोबर गावात आला. त्याच दिवशी कुंतलपुरीच्या राज्याचा प्रधान दुष्टबुद्धी नावाचा होता. तो सत्तेने, धनाने प्रबळ होता. दानधर्म करीत असे. त्याच्याकडे ब्राह्मण भोजन होते. जेवणासाठी ब्राह्मण घरी येऊन बसले. पण प्रधानाचा मुलगा मदत मित्राबरोबर नदीवर आंघोळीसाठी गेला होता. त्याच्याशिवाय जेवण थांबले होते. म्हणून त्याला शोधण्यासाठी प्रधान नदीच्या रस्त्याने जात असताना मदन त्याचे मित्र समोरून येत होते. त्यामध्ये चंद्रहासही होता. त्या सर्व मुलाला घेऊन तो घरी आला. सर्व मुले व ब्राह्मणही थाटाने जेवायला बसली. जेवण झाल्यावर प्रधान पुत्राला ब्राह्मण आशीर्वाद मंत्र देऊ लागले. पण चेहऱ्यावरचे राजतेज, देखणेपण पाहून चंद्रहास हाच प्रधानपुत्र असावा अशा तर्काने ब्राह्मणाने हा मुलगा विजयी हो, आपली संपत्ती वृद्धिंगत करून तिचे संरक्षण करो, राजू संपदेचा दीर्घकाळ उपभोग घेवो असा आशीर्वाद देऊन त्याच्या मस्तकावर मंत्राक्षता टाकल्या. हे पाहून प्रधानाला ब्राह्मणांचा राग आला व माझा मुलगा तुमच्यासमोर उभा असताना या भिकारड्याला आशीर्वाद देता असे म्हणून त्याने ब्राह्मणांना दिलेली दक्षिणा त्यांच्याकडून हिसकावून घेतली व ब्राह्मणाबरोबर चंद्रहासलाही घराबाहेर हाकलून दिले. प्रधान चिंताग्रस्त होऊन विचार करू लागला की ब्राह्मणाच्या आशीर्वादाचे शब्द खोटे होणार नाही. आता नकळत का होईना ते खरे होणार आणि आपले ऐश्वर्य चंद्रहासला जाणार. चंद्रहास सारख्या शत्रूचा वेळेवर बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून त्याने चंद्रहासला जेवे मारण्यासाठी 4-5 मारेकरी मांगांना बोलावून द्रव्य देण्याचे कबल करून चंद्रहासाला ठार करण्याची आज्ञा केली. त्याला ठार केले याचा पुरावा म्हणून त्याच्या डाव्या पायाची करंगळी कापून दाखवायला घेऊन या, अन्यथा तुमचे प्राण जातील अशी धमकी दिली. इकडे गर्गमुनीने सांगितलेले अपरा एकादशी व्रत करण्याचा विचार करीत चंद्रहास रस्त्याने चालला होता. मारेकरी मांगाने त्याला गाठले, खोटे आमिष दाखवून रानात नेले व लपून ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली. ते पाहून चंद्रहास घाबरून रडू लागला. त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. त्याने आपल्याजवळ असणारी सापडलेली शाळीग्रामची मूर्ती काढली व प्रार्थना करू लागला, हे नरसिंह भगवंता, पतित पावना, देवा मला वाचव. आतापर्यंत अनेक संकटातून तू मला तारलेस. तू सर्वज्ञ, सर्वसाक्षी, समर्थ आहेस. तुझ्या वाचून मला कोणी नाही असे म्हणत डोळ्यातून अश्रू वाहत होते. मारेकऱ्याने त्याला धरले व त्याच्या मानेवर घाव घालणार तोच एकाएकी तेथे अचानक सिंह आला. जबडा पसरून तो मारेकऱ्याच्या दिशेने सरकू लागला. ते पाहून मारेकरी भीतीने थरथर कापू लागले. त्यांची बोबडी वळली, हातातली शस्त्रे गळून पडली. तशात एकाने प्रधानाची आज्ञा पाळली नाही तर ठार करील या भीतीने त्याला चंद्रहासाचा वध केला याचा पुरावा म्हणून त्याच्या डाव्या पायाचे 6वे बोट कापून घेतले व चंद्रहासला तिथे सोडून सिंहाच्या भीतीने ते पळून गेले. सिंह चंद्रहासला फाडून खाईलच, आपले काम होईल असे त्यांना वाटले. परंतु तो सिंह आला तसा निघून गेला. तो सिंह नरसिंहाचा अवतारच होता. चंद्रहास भुकेने तहानेने व्याकुळ होऊन वनात हिंडत होता. तशात अपरा एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी चंद्रहासला काहीही खायला मिळाले नाही. भुकेने व्याकुळ होऊन तो थकून एका झाडापाशी झोपला. चंद्रहास जिथे झोपला होता त्याचवेळी चंदनावतीचा कुलीन नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. त्याने चंद्रहासला झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहिले.
त्याला त्याची दया आली. त्याने पाणी आणून त्याच्या तोंडात घातले व त्याला सावध केले. चंदनवती नगरीचा हा राजा कुलिंद फार लोकप्रिय, धार्मिक, प्रजाहितदक्ष होता. राजा राणी दुःखी होते कारण त्यांना संतान नव्हते. एके दिवशी त्याच्याकडे अकस्मात नारद आले. राजा राणीने त्याचे सहर्ष स्वागत केले, पूजा केली व आपल्याला पुत्र संतान नसल्याची खंत त्यांना सांगितली. त्यावर नारद मुनीने त्यांना अपरा एकादशीचे व्रत करायला सांगितले. त्या दिवसापासून राजा राणी निष्ठेने यथाविधी अपरा एकादशीचे व्रत करू लागले. याप्रमाणे राजा मृगयेसाठी वनात आला आणि त्याला चंद्रहास सापडला. राजाने त्याची विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आकाशवाणी झाली, राजा, हा पुत्र तुला सापडला आहे, तो देवाने तुला दिला आहे. त्याचे योग्य मार्गाने संगोपन कर. पुत्रासाठी यज्ञ, याग, दानधर्म करून थकलेल्या राजाला अपरा एकादशीचे व्रत फळाला आले म्हणून पुत्र मिळाला असे वाटू लागले. त्याने आनंदाने त्याला राजधानीला नेले. चंद्रहासाच्या स्वागताचा आनंदोत्सव केला. राजाने त्याचे उत्तम लालन पालन केले. त्याला विविध प्रकारच्या विद्या शिकविल्या, कलेत पालंगत केले, युद्धशास्त्रात तरबेज केले. चंद्रहासाच्या 8व्या वर्षी मुंज केली. चंद्रहास तेव्हापासून अपरा एकादशी व्रत करू लागला. त्याचे राजपदाला योग्य शिक्षण झाल्यावर कुलिंद राजाने आपला वृद्धपकाळ आला म्हणून चंद्रहासाच्या हाती सर्व राजकारभार सोपविला. तो राजधर्माला अनुसरून सुखाने आनंदाने राज्यकारभार करू लागला. ज्या दिवशी व्रताच्या पुण्यामुळे ऐश्वर्य, मातापित्याची माया मिळाली, पोरकेपण गेले, ते एकादशी व्रत त्याने प्रजेला करायला सांगितले. प्रजा ही या आदर्श राजाची आज्ञाधारक होती. सर्व प्रजा अपरा एकादशी व्रत करू लागली. चंद्रहासाने राज्यातील मातबर मंडळींना आपल्या धाकात ठेवले, सैन्य सुसज्ज केले. चंद्रहास राज्यकारभार करीत असताना वेळोवेळी आपल्या पित्याची राज्यकारभाराविषयी चर्चा करी, पित्याचा सल्ला घेई. एके दिवशी कुलिंद राजाने सूचना केली की, चंद्रहास, आपण कुंतलेश्वर सम्राटाचे मांडलिक आहोत. मांडलिक राजाने सार्वभौम राजाला दरवर्षी करभार द्यावा लागतो, तेव्हा कुंतलेश्वराला या वर्षीचा करभार द्यायचा आहे. तेव्हा तू तो लवकर पाठवून दे. पितेचे बोलणे ऐकून चंद्रहास म्हणाला, बाबा, आपण कुंतलेश्वरापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहोत. तुम्ही आज्ञा देत असाल तर मी कुंतलेश्वराला मुसक्या बांधून तुमच्या पायाजवळ आणतो. असे असताना निष्कारण स्वतःकडे कमीपणा कशाला घ्यायचा? परंतु सरळ मनाचा, शांतताप्रिय राजा कुलिंद म्हणाला, आज आपण त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान आहोत म्हणून न्यायाने वाट्याला आलेले कर्तव्य न करता अरेरावेने वागणे योग्य नाही. तो स्वामी द्रोह देईल. पित्याचे बोलणे शिरसावंद मानून चंद्रहासाने आपल्या सेवकाजवळ करभार देऊन त्याला कुंतलेश्वराकडे पाठवून दिले. चंदनवतीहून निघालेला सेवक करभार घेऊन कुंतलपुरीस दुष्टबुद्धी प्रधानाकडे गेला. त्याच्यापुढे त्याने करभार ठेवला. दुष्टबुद्धी प्रधानाने तो करभार राज्याच्या राजकोषात जमा करायला सांगून चंदनवतीच्या सेवकाला जेवण करायला सांगितले. पण त्या दिवशी एकादशी व्रत असल्याचे सांगून जेवायला नकार देऊन त्यांनी आपल्या नगरीला जाण्याची आज्ञा मागितली. पण प्रधानाला या आज्ञाभंगाचा राग आला. तो कुलिंद राजाकडून आलेल्या त्या सेवकाला रागाने अपशब्द बोलला व सेवकाच्या हट्टीपणाबद्दल कुलिंद राजाची खोड मोडायची असे ठरवले. आपल्या कुंतलपुरीच्या राजाची भेट घेऊन त्याने कुलिंद राजाविरुद्ध कागाळी केली. राजा कुलिंद फार उन्मत्त झाला आहे. त्याने मुद्दाम थोडाच करभार दिला आहे. त्याला समज देण्यासाठी मला आज्ञा द्या. मी त्याचा गर्व नाहीसा करतो. राजाने परवानगी दिली. त्याचबरोबर आपल्या चंपक आणि मालती या ओपोर मुलीसाठी वर संशोधन करण्याचेही काम प्रधानावर सोपवले. प्रधान चंदनवती नगरीवर आक्रमण करण्याच्या तयारीने ससैन्य चालून गेला. दुष्टबुद्धी चालून येत आहे हे पाहून चंद्रहासही त्याला मोठ्या थाटाने सामोरा गेला. प्रधानाचे स्वागत केले. राजकुमार म्हणून चंद्रहासचा परिचय करून दिला आणि प्रधानाचे लक्ष चंद्रहासच्या डाव्या पायाकडे गेले व त्या पायाची करंगळी कापली गेले हे पाहून तो मनात दचकला व हा कसा वाचला असा विचार करून आश्चर्य करू लागला व त्याने याला युद्धात पराजित करणे अशक्य आहे म्हणून कपटाने मारले पाहिजे असे ठरवले. उघडपणे राजा कुलिंदला म्हणाला, तुम्ही आमचे यथोचित आदरातिथ्य केलेत. मी आपला आभारी आहे. तुमच्या राजकुमाराच्या पराक्रमाची, देखणेपणाची कीर्ती आमच्या महाराजांच्या कानावर आली आहे. त्यांना ऐकून आनंद वाटला. तेव्हा राजकुमाराला महाराजांच्या भेटीला पाठवून द्यावे. महाराज चंद्रहासाच्या भेटीसाठी उत्सुक आहेत.
मी माझ्या पुत्रासाठी एक पत्र देतो. तो चंद्रहासची उत्तम व्यवस्था करील आणि राजाची भेट घडवून आणील. असे बोलून दुष्टबुद्धी प्रधानाने आपला पुत्र मदन याला पत्र लिहिले. चंद्रहासाला तुझ्याकडे पाठवले आहे, तरी त्याची उत्तम प्रकारे व्यवस्था करून मान सन्मान करून सुदीन कुदीन मनात न आणता विष देऊन कार्य साधावे. अशा मजकुराचे पत्र चंद्रहासाजवळ दिले व ते आपला पुत्र मदनला द्यायला सांगितले. चंद्रहास एकटाच चंदनवती नगरीहून घोड्यावरून वेगाने त्वरित कुंतलेश्वर नगरीच्या बाहेर असलेल्या बागेत आला. तेथे थंडगार सावली बघून झाडाखाली बसला. समोर बागेतील तलाव स्वच्छ पाण्याने भरलेला पाहिला. तेथे त्याने स्नान केले. नंतर थोडा फलाहार घेतला आणि विश्राम करण्यासाठी आडवा पडला. परिश्रमामुळे त्याला झोप लागली. त्याचवेळी दुष्टबुद्धी प्रधानाची विषया नावाची कन्या आपल्या मैत्रिणीसह जलक्रीडा करण्यासाठी त्या बागेत आली. जलक्रीडा झाल्यावर बागेत फिरत असताना तिने झाडाखाली गाढ झोपलेला चंद्रहास पाहिला. त्याचे देखणे तरुण रूप पाहून ती मोहित झाली. हा पुरुष आपला पती असावा असे तिला मनापासून वाटू लागले व त्याला जवळून पाहावे म्हणून त्याच्याजवळ गेली. त्याच्या उशाला एक थैली तिने पाहिली. ती हळूच उचलून घेतली. उघडून पाहत असताना आपल्या पित्याचे चिठ्ठीतील अक्षर तिने ओळखले. उत्सुकतेने तिने ते पत्र वाचले. आपल्या भावाच्या नावाने वडिलांनी लिहिले होते. त्या मजकुरातील विष देऊन कार्य साधावे या वाक्यातील विष अर्थात तिला कळला नाही. आपल्या पित्याला विषया लिहायचे असेल. त्यांनी गडबडीत विष लिहिले असे वाटून तिने चिठ्ठीतील विष या शब्दापुढे डोळ्यातील काजळाने या हे अक्षर जोडले. तेव्हा तो मजकूर चंद्रहासला तुझ्याकडे पाठवित आहे, त्याचे सन्मानपूर्वक आदरातिथ्य करावे आणि शुभ अशुभ याचा विचार न करता विषया देऊन कार्यसिद्धीस न्यावे असा झाला. नंतर तिने ते पत्र हळू जसे होते तसे थैलीत घातले. थैली चंद्रहासाच्या उशाशी ठेवून ती आनंदाने तेथून निघून गेली. थोड्या वेळाने चंद्रहास जागा झाला. नंतर तो प्रधानाच्या घरी गेला. प्रधान पुत्र मदन याला भेटला. प्रधानाने त्याच्यासाठी दिलेले पत्र मदनजवळ दिले. त्याने ते पत्र वाचले. त्यातील मजकूर आईला वाचून दाखवला. वडिलांच्या पत्राप्रमाणे आईच्या सल्ल्यानुसार प्रधानपुत्र मदनने तात्काळ आपली बहीण विषया हिचा चंद्रहाशी एका शुभ मुहूर्तावर विवाह लावून दिला. विवाह संपन्न झाल्यावर पाहुणे मंडळी ब्राह्मणाचा समूह आपापल्या घरी निघाली. इकडे चंदनवतीहून चंद्रहास निघून गेल्यावर दुष्टबुद्धी प्रधानाने कुलिंद राजाला कैद करून ठेवले व सर्व नगरी लुटली. तो सर्व सैन्यासह वैभवासह येण्यास निघाला. थोड्याच वेळात आपल्या नगराजवळ कुंतीलपुरीत आला. त्याने पाहिले समोरून ब्राह्मण मंडळी आनंदाने हसत बोलत येत होती. ते जवळ आल्यावर दुष्टबुद्धी प्रधानाला चंद्रहासविषयी त्याच्या विवाहाची हकीकत समजली. या बातमीमुळे प्रधानाला वाईट वाटले व रागही आला. रागाच्या भरात घरी येऊन दुष्टबुद्धी प्रधान आपल्या पुत्राला चंद्रहासाचा विषयाशी विवाह केला म्हणून खूप आदवातदा बोलला. तेव्हा प्रधानपुत्र मदन म्हणाला, मी मनाने काही केले नाही, सर्व काही आपण पत्राद्वारे जी आज्ञा केली तिचे पालन केले असे बोलून त्याने दुष्टबुद्धी प्रधानाला त्याने पाठवलेले पत्र दाखवले. त्यातील विष शब्दाच्या ऐवजी विषया शब्द लिहिलेला दिसला. तेव्हा त्याला मनातून खेद वाटला व आपण अशी चूक कशी केली म्हणून खंत व्यक्त केली. दुष्टबुद्धी प्रधानाने ओळखले की आपल्या हातात आता बदल करण्याची संधी राहिली नाही, म्हणून प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्याने लगेच चाल बदलली व मुलाला समजाविले की अरे पुत्रा मदन, मी तुझ्यावर चंद्रहासबरोबर विषयाचा विवाह करून दिला म्हणून रागावलो नाही, परंतु राजदरबारातील मान्यवरांना विवाहासाठी निमंत्रित केले नाहीस म्हणून जरा नाराज झालो एवढेच. आता आपल्या महाराजांना जाऊन ही वार्ता सांग. चूक झाली म्हणून क्षमा माग. पित्याच्या आज्ञेप्रमाणे प्रधानपुत्र मदन राजाकडे गेला. चंद्रहास विषयाचा विवाह कसा झाला, किती घाईने हे उरकावे लागले, त्यामुळे कोणालाही विवाहासाठी निमंत्रित केले नाही वगैरे आपली असहाय्यता प्रकट करून क्षमा मागितली. परंतु ही वार्ता ऐकून राजा संतापला व जवळ असलेल्या सेवकाला म्हणाला,
मी प्रधानाला माझ्या मुलीसाठी वर संशोधन करण्यास सांगितले, परंतु प्रधानाने माझ्याशी कपट केले आणि स्वतःच्या मुलीसाठी योग्य वर पाहून मला न कळू देता गुपचूप विवाह समारंभही उरकून घेतला. नंतर मुलाला क्षमा मागण्याचे नाटक करण्यासाठीही पाठवले आणि स्वार्थ साधला. राजाचे प्रधानाबद्दलचे मनोगत ऐकून सेवक म्हणाले, महाराज, आपल्या कन्येसाठी वर पाहताना चंद्रहासाला पाहून तो चांगला आहे. राजाच्या मुलीपेक्षा आपलीच कन्या त्याला देऊन जावई करून घेऊ, म्हणून त्याने तुम्हालाही कळू न देता घाईने विवाह उरकला. याचा अर्थ तो वर चांगला असला पाहिजे. आता आपण त्याच राजकुमाराबरोबर आपल्या मुलीचा विवाह करू. प्रधानाला आज्ञाभंगाची शिक्षा द्यावी. सेवकाचा हा सल्ला राजाला पसंत पडला व त्याने चंद्रहासला भेटण्यासाठी त्याला राजाकडे पाठवून देण्याचे काम प्रधानपुत्र मदनावर सोपवले. इकडे दुष्टबुद्धी प्रधानाने चंद्रहासाचा घात करण्याचे ठरवले. 4-5 मारेकरी मंदिरात बोलावून सांगितले की तुम्ही शस्त्रास्त्रे घेऊन अंबाबाईच्या मंदिरात लपून बसा. अर्ध्या रात्री पूजा करायला जो पूजा साहित्य मंदिरात घेऊन येईल त्याला ठार करा. हे काम फत्ते झाले की मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईल, अन्यथा ठार मारीन. द्रव्य मिळेल या लोभाने प्रधानाची आज्ञा मान्य करून मारेकरी मंदिरात लपून बसले. इकडे प्रधानाने चंद्रहासला बोलावून सांगितले की तू आमचा जावई झालास तेव्हा कुळधर्माची रीत म्हणून आज रात्री अंबिकेच्या मंदिरात जाऊन पूजा करावी लागणार. चंद्रहास प्रधानाच्या आज्ञेप्रमाणे पूजा साहित्य घेऊन मंदिराकडे पूजासाठी निघाला. मंदिरात प्रवेश करणार एवढ्यात रस्त्यात त्याला प्रधानपुत्र मदन भेटला. तो म्हणाला, तुला आता राजाची भेट घेतली पाहिजे, त्यांची तशी आज्ञा आहे. ते पूजा साहित्य मदनजवळ देऊन चंद्रहास तडक राजाच्या भेटीसाठी राजवाड्याकडे गेला. मदन पूजा साहित्य घेऊन मंदिरात आला. मारेकऱ्यांनी त्याला तोच चंद्रहास समजून ठार केले. इकडे राजाने चंद्रहासाचे स्वागत केले. चौकशी केली. चंद्रहास खरोखर आपल्या मुलीसाठी योग्य चांगला वर आहे असे ठरवून त्याने आपल्या कन्येबरोबर त्याचा विवाह लावून दिला व चंद्रहासला राजवाड्यातच बसवले. प्रधानाला ही वार्ता कळल्यावर प्रधान धावत मंदिरात गेला. तेथे मदन मृत अवस्थेत पडलेला पाहून प्रधान दुःखाने तेथेच मृत झाला. चंद्रहास हा नवा राजा अपशकुनी आहे असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. चंद्रहास धावत मंदिरात गेला. निर्मळ मनाने त्याने देवीची प्रार्थना करून तिला प्रसन्न करून घेतले व मदन आणि प्रधानाला पुन्हा जिवंत करून घेतले. दुष्टबुद्धी प्रधानाने पश्चाताप अंतःकरणाने आपल्या दुष्टकृत्याची कबुली दिली. चंद्रहासाने आपल्या मातापित्यांना चंदनवतीहून कुंतलेश्वराला आणले. दुष्टबुद्धी प्रधानाला पदावरून दूर करून मदनाला प्रधानपद दिले. त्याच्या सहाय्याने आनंदाने त्याने राज्य केले. हे पापमोचनी अपरा एकादशी व्रत करणारे पुण्यवान होऊन सद्गतीला जातात. अशा प्रकारे हे अपरा एकादशीचे महात्म्य आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.